या बीडच्या केज येथील शासकीय विश्रामगृहावर दाखल झाल्या। त्यांना भेटण्यासाठी देशमुख कुटुंब देखील शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले। देशमुख कुटुंबाकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास कुठपर्यंत आला याची माहिती मागवण्यात आली आहे। त्याची माहिती देण्याच्या पार्श्वभूमीवर सीआयडी, एसआयटी आणि बीड पोलीस अधीक्षक देशमुख कुटुंबांशी भेट घेऊन चर्चा करणार आहेत। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे बीडचे प्रतिनिधी विनोद जिरे आपल्या सोबत आहेत। विनोद, सरपंच देशमुख हत्येच्या तपासाला वेग आलेला आहे। देशमुख कुटुंबांची भेट झाली आहे का? काय घडामोडी घडतायत? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे। अद्याप एक आरोपी जो कृष्ण आंधळे जो आहे तो फरार झालेला आहे। मात्र खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावरती 302 नुसार गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि एसआयटी आणि सीआयडीचा जो तपास सुरू आहे तो आम्हाला सांगण्यात यावा। त्याच्या या तपासामध्ये नेमकं काय चाललंय हे देखील आम्हाला माहिती देण्यात यावी। या मागणीसाठी धनंजय देशमुख हे आज पाण्याच्या टाकीवरती चढले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी संवाद साधला होता, फोन केला होता आणि त्यानंतर आता जो आहे तो वेग आलेला आहे। या ठिकाणी बीडच्या केज शहरातील शासकीय विश्रामगृहावरती नक्कीच विनोद, आता एसआयटीचे अधिकारी धनंजय देशमुखांना काय माहिती देत आहेत? निश्चितच विनोद, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।